नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट कीर्ती आणि तुम्ही पाहत आहात प्रॉपर्टी आणि मनी कोर्ट स्टोरी या सिरीजचा आपला आजचा भाग तिसरा. आजचा विषय असा आहे जो प्रत्येक गावात, प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात कधी ना कधी घडतोच आणि तो म्हणजे भावंडांमध्ये जमीन वाटणीचा वाद. आपल्यापैकी अनेकांना असे वाटत असते की आपली जमीन आपलीच आहे, आपला भाऊ देखील आपलाच आहे, त्यामुळे काय होणार आहे. पण कधी कधी हाच भाऊ कोर्टामध्ये आपला शत्रू देखील बनू शकतो. आणि म्हणूनच आजची स्टोरी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला शिकवेल पार्टिशन सूट म्हणजे काय, वडिलोपार्जित जमिनीत कोणाचा किती हिस्सा असतो, सातबारा उतार्यावर नाव कसे लावले जाते, एक भाऊ दुसऱ्या भावाला हक्कापासून वंचित ठेवू शकतो का, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे. सांगली जिल्ह्यातील एका गावातील एक जाधव कुटुंब. वडील मधुकर जाधव आणि त्यांना दोन मुले, मोठा मुलगा विशाल आणि धाकटा मुलगा सचिन. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची एकूण 8 एकर शेती, गावात एक घर, ट्रॅक्टर आणि विहीर अशी मालमत्ता होती. काही वर्षांनंतर विशाल गावीच राहिला आणि सचिन मात्र नोकरीसाठी शहरामध्ये शिफ्ट झाला. यावेळी विशाल सचिनला म्हणाला की जर तू आता शहरात राहत असशील आणि मी गावातच राहत असेल तर मी गावातली शेती सांभाळतो आणि जमीन देखील माझ्या नावावरच राहू देत. यावर सचिन म्हणाला ठीक आहे, आणि त्याने याबाबत यासाठी कोणतीच हरकत घेतली नाही. पण काही महिन्यानंतर जेव्हा सचिनला मोठा धक्का बसला, जेव्हा त्याने सातबारा उतार्यावर आणि घराच्या कागदपत्रावर मालक म्हणून फक्त विशालचे नाव बघितले, त्याने याबाबत विशालला जाब विचारला. यावर विशाल म्हणाला की तू तर शहरात राहतोस, तू आता काय गावात राहत नाहीस, शेती सांभाळत नाहीस, त्यामुळे या जमिनीवर आणि मालमत्तेवर पूर्णपणे फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे, माझा हक्क आहे, तुझा कोणताही अधिकार नाही. आणि असे सांगून विशालने ही 8 एकर जमीन विकायची देखील तयारी सुरू केली. आता अशा वेळी किंवा यासारख्या अनेक केसेसमध्ये अडकलेल्या सचिन सारख्या व्यक्तींनी नक्की कायदेशीररित्या कोणती पावले उचलायची आणि काय करायचे हे आता आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. पहिला मुद्दा बघूया, तो म्हणजे वाटणीचा वाद, पार्टिशन डिस्प्यूट म्हणजे काय. जेव्हा एकाच कुटुंबातील दोन किंवा अधिक भावंडे यांच्यामध्ये वडिलोपार्जित किंवा संयुक्त मालमत्तेची वाटणी होत नाही, किंवा कोणी एक व्यक्ती संपूर्ण मालमत्ता स्वतःची असल्यासारखी वापरते, तेव्हा जो वाद होतो त्याला आपण वाटपाचा वाद, पार्टिशन डिस्प्यूट असे म्हणतो. मग आता पार्टिशन सूट म्हणजे वाटपाचा दावा म्हणजे काय, तर जमीन, घर, मालमत्ता यामध्ये प्रत्येकाचा कायदेशीर हिस्सा किती आहे हे ठरवण्यासाठी आणि त्या हिस्स्याप्रमाणे प्रत्यक्ष वाटणी करून देण्यासाठी दाखल केलेला दिवाणी दावा म्हणजे वाटपाचा दावा असतो. या वाटपाच्या दाव्यात न्यायालय या गोष्टी ठरवते. मालमत्ता वडिलोपार्जित आहे का, कोण कोण वारस आहेत, कोणाचा हिस्सा किती आहे, मालमत्ता प्रत्यक्ष विभागता येईल का, कोणाकोणाला मालमत्तेचा भाग द्यायचा, आणि मालमत्तेची विक्री किंवा हस्तांतरण थांबवायचे आहे का. मालमत्तेचे प्रकार आणि त्यानुसार हक्क कोणते हे बघूया. हा मालमत्तेचा प्रकार येतो तो म्हणजे वडिलोपार्जित मालमत्ता, अँसेस्ट्रल प्रॉपर्टी. ही मालमत्ता म्हणजे अशी मालमत्ता असते जी मालमत्ता आजोबा, वडील आणि त्यांची मुले अशा पिढ्यानपिढ्या चालत आलेली असते. या प्रकारच्या मालमत्तेमध्ये या सर्व मुलांना जन्मतःच या मालमत्तेवर हक्क आणि अधिकार मिळालेला असतो. दुसरा मालमत्तेचा प्रकार आहे तो म्हणजे स्वअर्जित, स्वकष्टार्जित, सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी. ही मालमत्ता म्हणजे अशी मालमत्ता असते जी वडिलांनी स्वतःच्या कष्टाच्या पैशांनी खरेदी केलेली असते, आणि या मालमत्तेमध्ये मुलांना जन्मतः हक्क नसतो. मात्र ही जमीन कोणाला द्यायची आणि किती हिश्श्याप्रमाणे द्यायची हे ते वडील स्वतः मृत्यूच्या आधी नक्की ठरवू शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेचा हक्क कोणत्या कायद्याने आणि कसा ठरतो. जर कुटुंब हिंदू असेल तर मुख्य कायदा हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956 अनुसार वडिलोपार्जित मालमत्तेचा हिस्सा ठरतो. या कायद्याच्या कलम 6 अनुसार वडिलोपार्जित मालमत्तेत मुलगा आणि मुलगी या दोघांनाही जन्मतःच समान हक्क आहेत. म्हणजे जर मुलीचे जरी लग्न झालेले असले तरी सुद्धा तिला वडिलोपार्जित मालमत्तेत समान हिस्सा मिळतो. या कायद्याच्या कलम 8 अनुसार जर वडील मृत्यूपत्र न करता मरण पावले तर त्यांची मालमत्ता ही त्यांच्या क्लास 1 लीगल हेअर्स, वर्ग 1 च्या कायदेशीर वारसांमध्ये समान वाटली जाते. आता या कायद्यानुसार वर्ग 1 चे कायदेशीर वारस म्हणजे कोण, तर पत्नी म्हणजेच आई, मुलगा, मुलगी, आई जर जिवंत असेल तर मृत मुलाचा किंवा व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगी. म्हणजेच वडील मृत झाले तर फक्त भावंडांना नाही तर आईला म्हणजेच पत्नीला देखील त्या वडिलोपार्जित मालमत्तेत वारसाने समान हक्क मिळतो. सातबारा उतार्यावर नाव नसले तरी तुमची मालकी किंवा हक्क मिळतो का. सातबारा उतारा हा ओनरशिप प्रूफ
म्हणजेच मालकीचा पुरावा नाही, तर तो एक रिव्हेन्यू रेकॉर्ड आहे. आणि त्यामुळे जरी तुमचं नाव सातबारावर नसेल आणि तुम्ही कायदेशीर वारस असाल आणि मालमत्ता ही वडिलोपार्जित मालमत्ता असेल, तर तुमचं नातं सिद्ध होईल आणि न्यायालयाकडून तुम्हाला या मालमत्तेत नक्की हक्क मिळू शकतो. त्यामुळे अनेक लोकांना अजून जो गैरसमज आहे की सातबारा उतार्यावर नाव नाही म्हणजे संपलं, आता या मालमत्तेवर आपला कोणताही अधिकार नाही, हा गैरसमज पूर्णपणे चुकीचा आहे. पुढचा मुद्दा आहे, मोठा किंवा लहान भाऊ एकट्याने फेरफार नोंद करून एकट्याचे नाव लावू शकतो का? समजा भावंडांपैकी कोणीही एका भावाने जर फेरफार नोंद करून स्वतःचे नाव फक्त लावले, तर घाबरू नका, कारण तो फेरफार कायदेशीर दृष्ट्या अंतिम पुरावा नसतो. जर कोणत्याही भावाने इतर वारसांची सही न घेता चुकीची माहिती देऊन किंवा लपवून फेरफार केला, तर तो फेरफार चॅलेंज करता येतो किंवा रद्द देखील करता येतो. यासाठी तहसील कार्यालयात अर्ज करून या फेरफाराला हरकत घेता येते किंवा तुम्ही डायरेक्ट न्यायालयात वाटपाच्या दाव्यात हा मुद्दा मांडून याची मागणी देखील करू शकता. आता हा वाटपाचा दावा दाखल करण्याआधी कोणते कायदेशीर उपाय आहेत का? नक्की आहेत. पहिला आहे तो म्हणजे फॅमिली सेटलमेंट, कुटुंब करार. कुटुंबातील सर्वांनी बसून सामंजस्याने एकमेकांची वाटणी ठरवणे. नंबर 2 आहे पार्टिशन डीड, वाटणी पत्र. वाटणीचा लिखित करार करून तो नोंदणी करणे. नंबर 3 आहे रिलीज डीड, हक्क सोडपत्र. एखादा वारस असेल, त्याला स्वतःचा हिस्सा हक्क सोडायचा असेल, तर तो हक्क सोडपत्र करून देतो आणि मग जी प्रॉपर्टीचे हिस्से असतील त्याचे समान हिस्से केले जातात. आणि नंबर 4 आहे म्हणजे वाटपाचा दावा, पार्टिशन सूट. जर या तीनही मार्गाने वाटप शक्य नसेल, तर मात्र न्यायालयात जाऊन तुम्हाला वाटपाचा दावाच दाखल करावा लागतो आणि तोच एक कायदेशीर पर्याय तुमच्याकडे शिल्लक राहतो. मित्रांनो, व्हिडिओमध्ये आता आपण याच वाटपाच्या दाव्यासंदर्भात तुमच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. सर्वात पहिला प्रश्न आहे तो म्हणजे कोणत्या न्यायालयात या वाटपाच्या दाव्यासाठी जायचे? तुम्हाला मुख्यत्वे करून दिवाणी न्यायालयातच दावा दाखल करावा लागतो. मालमत्ता ज्या ठिकाणी आहे त्या क्षेत्रातील कोर्टातच तुम्हाला केस दाखल करता येते. कनिष्ठ दिवाणी न्यायालय, सिव्हिल जज, ज्युनियर डिव्हिजन असेल तर तिथे तुम्ही 5 लाखापर्यंतची किंमत असलेल्या मालमत्तेचे किंवा पैशाचे दावे दाखल करू शकता. ते दावे तिथे चालवले जातात. वरिष्ठ दिवाणी न्यायालय, सिव्हिल जज, सिनियर डिव्हिजन असेल तर 5 लाखांपेक्षा अधिक किंमत असलेले दावे तिथे चालवले जातात. आणि जिल्हा न्यायालयामध्ये म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये एकदम मोठ्या रकमेचे दावे किंवा विशेष अधिकार क्षेत्रातील दावे चालवले जातात. आता या कोर्टांसंबंधी आणि कोणते दावे सिव्हिल कोर्टामध्ये दाखल करायचे यासंबंधीची डिटेल माहिती असणारा व्हिडिओ चॅनेलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी वरती आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. प्रश्न दुसरा, वाटपाच्या दाव्यात कोणत्या मागण्या असतात? पार्टिशन अँड सेपरेट पोझेशन म्हणजे माझा हिस्सा वेगळा करून माझ्या ताब्यात द्या. डिक्लेरेशन, माझा जेवढा हिस्सा आहे तेवढा हिस्सा तुम्ही घोषित करून द्या. मेसने प्रॉफिट म्हणजे जमिनीतून कमावलेला नफा मोठ्या भावाने शेती करून जर उत्पन्न घेतले असेल तर उत्पन्नात तो हिस्सा मागता येतो. आणि इंजंक्शन किंवा स्टे ऑर्डर, जमीन विकू नये म्हणून स्थगिती आदेश किंवा बांधकाम सुरू असेल तर ते थांबवण्याचे आदेश. आता या इंजंक्शन आणि स्टे ऑर्डर मध्ये किती प्रकार असतात, ती स्टे ऑर्डर कशी घ्यायची, त्यासाठी अर्ज कसा करायचा, याची सविस्तर माहिती मी आपल्या याच सिरीजच्या पहिल्या भागामध्ये सांगितलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. पुढचा प्रश्न, वाटपाच्या दाव्यामध्ये किती टप्प्यांमध्ये निर्णय दिला जातो? वाटपाच्या दाव्यात 2 प्रकारचे निर्णय आणि डिक्री असतात. एक म्हणजे प्रिलिमिनरी डिक्री, यालाच आपण प्रारंभिक हुकुमनामा म्हणतो. या टप्प्यावर कोण कोण मालमत्तेत वारस आहेत आणि कोणाचा किती हिस्सा आहे हे न्यायालय ठरवते. आणि नंबर 2 असते ती फायनल डिक्री म्हणजे अंतिम हुकुमनामा. या टप्प्यावर प्रत्यक्ष वाटणी होते, मोजणी होते, कमिशनर रिपोर्ट येतो, तसेच प्रत्यक्ष हिस्सा आणि मालमत्तेचे भाग वेगळे करून दिले जातात. अंतिम हुकुमनामा झाल्यानंतरच त्या मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा दिला जातो. चौथा प्रश्न, तो म्हणजे कोर्ट कमिशनर म्हणजे काय? कोर्ट कमिशनर म्हणजे अशी व्यक्ती असते जी न्यायालयाद्वारे नियुक्त केली जाते. कोर्ट कमिशनरचा रिपोर्ट न्यायालयासाठी अत्यंत महत्वाचा असतो. या कोर्ट कमिशनरचे अधिकार कोणते असतात? तर जमिनीची मोजणी करणे, नकाशा बनवणे, रस्ता, विहीर, बांध, घराचा भाग दाखवणे आणि योग्य वाटणी कशी करता येईल हे सांगणे. या रिपोर्टवरच न्यायालय ठरवते की हिस्सा किती आणि कसा द्यायचा आणि त्यामध्ये कशी वाटणी करायची. प्रश्न 5वा, वाटपाच्या दाव्यात फौजदारी गुन्हा लागू होतो का? वाटपाचा दावा हा दिवाणी मॅटर आहे, पण जर वारसाने खोट्या सह्या केल्या, खोटे कागदपत्र तयार केले, बनावट वारस दाखवले, बोगस रिलीज डीड तयार केले, फसवणूक करून जमीन विकली, तर जुना IPC आणि नवीन BNS अंतर्गत फॉर्जरी, चिटिंग, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, युझिंग फॉर्ज डॉक्युमेंट या गुन्ह्यांसाठी FIR दाखल केली जाते आणि शिक्षा देखील नक्की होऊ शकते. प्रश्न 6वा, या वाटपाच्या दाव्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? तर पुढील कागदपत्रे तुम्ही या दाव्यासोबत जोडणे अत्यंत आवश्यक आहे.
7-12 उतारा, 8 उतारा, फेरफार उतारे, वडिलांचा मृत्यू दाखला, वारस प्रमाणपत्र, आधार कार्ड किंवा रेशन कार्ड, ग्रामपंचायत उतारे, जुन्या खरेदी विक्रीचे कागद आणि घरपट्टी. प्रश्न 7वा, वाटपाचा दावा किती काळ चालतो? वाटपाचा दावा हा सर्वात जास्त वेळ लागणारा दावा असतो, कारण या दाव्यात प्रथम हिस्से ठरतात, मोजणी होते, कमिशनर रिपोर्ट येतो, ऑब्जेक्शन्स येतात आणि मग अंतिम हुकूम येतो. तरी साधारण 2 ते 7 वर्ष आणि कधी कधी जास्त काळ देखील लागू शकतो. जर या दाव्यात कॉम्प्रोमाइज झाले तर दावा लवकर संपतो. वाटपाच्या दाव्यात कॉम्प्रोमाइज म्हणजे तडजोड ही खूप सामान्य बाब आहे. जर न्यायालयात तडजोड झाली तर न्यायालय कॉम्प्रोमाइज डिक्री देते आणि मग वाटपाचा दावा हे जे प्रकरण आहे ते लवकरात लवकर संपुष्टात येते. व्हिडिओमध्ये सर्वात शेवटचा या वाटपाच्या दाव्यासंदर्भात प्रश्न बघूया, तो म्हणजे या दाव्यासाठी कालमर्यादा किती आहे? वाटपाच्या दाव्यासाठी तशी ठराविक कालमर्यादा नसते, परंतु जर तुम्ही खूप वर्षे शांत बसलात आणि दुसऱ्या व्यक्तीने मालमत्ता स्वतःची असल्यासारखी वापरली तर पुढे जाऊन ऍडव्हर्स पोझेशन, प्रतिकूल ताबा, डिले अँड लॅचेस, विलंब अशा मुद्द्यांमुळे तुम्हाला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे शक्यतो वाटणी संदर्भात जेव्हा वाद सुरू होतील तेव्हा लवकरात लवकर तुम्ही कायदेशीररित्या पाऊल आणि योग्य वेळी उचलणे अत्यंत गरजेचे आहे. मित्रांनो, वाटपाचा दावा हा विषय जरी भावनिक असला तरी कायद्याच्या दृष्टीने अत्यंत स्पष्ट आहे. त्यामुळे यासाठी तुम्ही कायद्याची जर मदत घेतली तर तुमच्या भविष्याच्या दृष्टीने नक्की फायद्याचे होईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये असाच एक मालमत्तेच्या वादाविषयीचा नवीन प्रश्न घेऊन. धन्यवाद.